होऊ घातलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंबंधी अतिशय महत्त्वाच्या बैठकीमध्ये व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय दादा, ज्येष्ठ नेते आदरणीय यादवरावजी तुडमे, नांदेडहून मुद्दाम उपस्थित झालेले सन्माननीय गिल साहेब, देगलूर तालुक्यातून उपस्थित असलेले आमचे कणकंटे मामा माधवरावजी पाटील, मंगलजी देसाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सभापती भालेसाहेब, व्यंकटरावजी पाटील गुजरीकर, प्रतापरावजी पाटील जिबळेकर, या निवडणुकीचे प्रमुख सूत्रधार आदरणीय बाळासाहेबजी काका, उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन आणि प्रस्तावित व्यक्त केलं ते उपसभापती आनंदरावजी बिराजदार, उपस्थित ज्येष्ठ हनुमंतरावजी पाटील, आमच्या सर्व सन्माननीय महिला मतदार सहकारी भगिनी आणि उपस्थित सगळ्यांचीच नावं इथे घेता येतील. उपस्थित माझे सर्व सहकारी मतदार बांधव, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 24 तासाच्या नोटीसवर इथे उपस्थित झालात आपण, आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. काल आदरणीय दादांनी बाळासाहेब काकांशी आमच्या सर्वांशी चर्चा केली आणि उद्याच्या 30 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यापूर्वी सर्व मतदारांशी आपली चर्चा झाली पाहिजे, वैयक्तिकरित्या भेट झाली पाहिजे आणि सगळ्यांशी चर्चा करूनच आपण हा फॉर्म अर्ज तिथे दाखल करू, अशी चर्चा झाल्यानंतर आपल्या सर्वांना निरोप मिळाला आणि आपण सगळे निरोप दिलेले प्रत्येक मतदार आमच्या इथे उपस्थित आहेत आणि ज्या अडचणींमुळे काही उपस्थित राहू शकले नाही त्यांचा प्रत्येकाचा निरोप आमच्यापर्यंत आला. जसं बिराजदार गुरुजींनी सांगितलं, मार्केट कमिटीची निवडणूक झाली. बिलोली आणि कोंडलवाडी दोन्ही मार्केट कमिटी आपण त्या ठिकाणी आपला पॅनल निवडून आणू शकलो. खरेदी विक्री संघाची निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली, त्यावेळेला काका ऑस्ट्रेलियामध्ये होते आणि सगळ्या मतदारांशी चर्चा करून त्यांचा सर्वांचं मत त्या ठिकाणी लक्षात घेऊन आपण तीही निवडणूक लढवली आणि काका तिथे असताना इथे विजय उमेदवार झाले. सगळं आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे झाले आणि ही उद्याची जी आपली जिल्हा बँकेची निवडणूक आहे, सहकार क्षेत्रातली अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यापेक्षा जास्त आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना माहिती आहे, आदरणीय दादांनी जिल्हा बँकेवर काम केलेलं आहे. अध्यक्ष म्हणून त्या बँकेला नफ्यामध्ये आणण्याचं त्यांच्या कार्यकाळात कार्य झालेलं आहे. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी जिल्हा बँकेवर नेतृत्व केलेलं आहे, प्रतिनिधित्व केले आणि अशा सहकारी संस्थेमध्ये आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने मला जर काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे आपल्या ग्रामीण भागासाठी कार्य करताना आपल्या सर्वांचं सहकार्य राहणार आहे आणि आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी काम करायला तिथे फार मोठा वाव आहे, ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट. आज आपलं महाराष्ट्र राज्य हे सहकार क्षेत्रामध्ये एक अग्रेसर राज्य आहे. आपल्या देशामध्ये तमिळनाडू, गुजरात सारखे राज्य बघितले, तोडीस तोड काही आपण महाराष्ट्र राज्य असे आहोत. सुरुवातीपासून सहकार चळवळ आपल्या राज्यामध्ये ही अतिशय जोमाने कार्यरत राहिलेली. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, आमच्या महिलांसाठी ग्रामीण अर्थकारण मजबूत व्हावं, कृषी क्षेत्रामध्ये मजबूती यावी, यासाठी जिल्हा बँक कार्यरत राहते. सविस्तर आमच्या महिला मतदारांची सुद्धा माझी आता 1 तासभर चर्चा झाली आणि खेड्या गावामध्ये महिलांना आपल्याला आणखी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काय काय पाऊल उचलता येईल यासाठी आमच्या सर्व
सोसायटीच्या ज्या मतदार आहेत त्या अत्यंत जागरूक आहेत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्या भागासाठी भरीव कामगिरी करण्यासाठी आपण सगळे मला आशीर्वाद द्याल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।